लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तू मायसे, म्हणती ज्ञानदेव तू मायसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तू मायसे, म्हणती ज्ञानदेव तू मायसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आज आपण आता 58व्या ओवीपासून सुरुवात करणार आहोत. आज आहे बुधवार, बुध बृहस्पतींचा वार. आता आपल्याला श्रावणात या सगळ्या पूजा करायच्या असतात आणि सध्या ज्ञानदेवांच्या पालख्या म्हणजे तिथं गेलेलीच आहे. आता पोचती आहे दिंडी, जवळजवळ चाललेले आहेत. सगळ्याच तुकारामांचे असेल, ज्ञानदेवांचे असेल, सगळ्याच या दिंड्या चाललेल्या आहेत. तर त्यांच्याबरोबर आपली पण ही दिंडी किंवा आत्मवारी ही चालू आहे. आत्ताच दासबोधामध्ये सुनील दादा म्हणून जे होते लुले, त्यांनी समर्थांचं गहन ज्ञान इतकं छान सांगितलं सोपं करून, की सगळी आपण जी शिक्षण जे घेत असतो, जी ज्ञान मिळवत असतो, ही तशी आत्मज्ञानाच्या पुढं सगळी फिकी आहेत. एखादा म्हणेल मला अगदी विमानशास्त्रातला मी श्रेष्ठ आहे, खगोलशास्त्रातला श्रेष्ठ आहे, पण ही सगळी माहिती देणारी ज्ञान आहेत. आणि आत्मज्ञान हे एकच ज्ञान असं आहे की जे अनुभवाचं ज्ञान आहे आणि ज्याला आपल्याला चिरंतन शांती मिळते.
कायमची शांती, कायमचं सुख, चिरंतन सुख म्हणू आपण, ते मिळवायचं असेल तर आपल्याला अमृतानुभवासारखे किंवा अनुभवामृतासारखे ग्रंथ हे वाचायला मिळालं, हेच आपलं परमभाग्य आहे. तुम्हाला त्याची इच्छा व्हावी. मला आधी असं वाटत होतं आपण अमृतानुभव अगोदर घेऊया, तर सगळे म्हणे नाही आधी चांगदेव 65 घेऊया, आणि तुमचं म्हणणं बरोबर ठरलं. तो छोटा ग्रंथ होता, तो अभिमानामुळं किंवा अहंकार गळून जाण्यासाठीचा ग्रंथ होता. आपल्यालाही त्या चांगदेवांप्रमाणे मी पण असतो, मी हे केलं, मी ते केलं, मी एवढा मोठा, किंवा मी आयुष्यात या सगळ्या गोष्टी कमावल्या, हा सगळा जो मीपणा होता तो गळून जाऊन मग आपल्याला खरा अमृतानुभवाचा आनंद हा आता आपल्याला घेता आला. कारण आधी हा घेत राहिलो असतो आणि नंतर त्या अहंकाराला दूर करण्यासाठी प्रयत्न केला असता तर तो कदाचित चुकीचा ठरला असता. त्यामुळे तुम्ही सगळे श्रोते, जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. चातुर्य नाही, कला नाही, प्रबंध नाही, काहीच नाही माझ्याजवळ, पण केवळ ज्ञानदेवांच्या प्रेरणेनं. ज्ञानदेवांनी आपल्याला सगळ्यांना एकत्रित आणलेलं आहे आणि आपण काहीतरी खरं, ज्याला ठोस म्हणतो किंवा जे अगदी मोलाचं आहे तेवढंच मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. जास्ती काहीतरी चर्चा करण्यापेक्षा किंवा इतर काहीतरी गोष्टी करत बसण्यापेक्षा हा आपला वेळ अत्यंत सत्कारणी जातो. जो काही पाऊण तास, 1 तास आपण चिंतन करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, हा आपल्या दृष्टीनं आयुष्यात अत्यंत मोलाचं असं ज्ञान आपण मिळवतो. आणि त्यामुळं आपण ज्ञानदेवांपर्यंत पोचण्याचा, भगवंतापर्यंत पोचण्याचा हा आपला अल्पसा प्रयत्न आहे. त्यांच्यापुढे आपण अगदीच पामर आहोत, पण त्यांनी जे दिले ते आपण हळूहळू समजून घेण्याचा. किती लोकांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. आपण 57वी ओवी पाहिली होती काल, 55, 56, 57, तर ती 57वी पुन्हा एकदा पुनरावृत्ती करूया. कोणी नसतील तर त्यांना तेवढीच ऐकायला मिळेल. सगळ्या तर काही आता पुन्हा घेणार नाही आहे. चंद्राचं उदाहरण दिलं होतं. फार सुंदर अशी रचना ज्ञानदेवांची आहे. त्याच्यामध्ये अनुप्रास पण अलंकार असतात. खूप सुंदर अशी शब्दांची मांडणी असते, जोडणी असते, पण त्याच्याबरोबर त्याच्यातला अर्थ समजून घ्यायचा असतो. 56वी होती चांदाची या दोंदावरी होत चांदणियाची विखुरी, ती छान होती. काही उणे दीप्तीवरी गिवते गिवसोपा दीपू. आपण दिव्याची ज्योत पाहतो किंवा दिवा जेव्हा पाहतो तेव्हा त्याचा प्रकाश आपल्याला हवा पाहिजे. तो जर आपण नसताना फक्त दिवा मागितला तर तो जसा व्यर्थ आहे. किंवा 57वी ओवी होती सोनियाची केळ मोतियाची केळ होय मोतियावरी पांगुळे, अगळे निर्मळ रूपाये की. अगळे म्हणजे आगळे असा शब्द तो छान वापरला होता. आणि कीळ म्हणजे तेज. मोत्याचं जे तेज असतं, मोत्याचा जो प्रकाश असतो किंवा त्याची जी कांती असते ती मोतियावरी पांगुळे. पांगुळे म्हणजे स्थिर होते. आपण पांगळा हा अर्थ जरा वाईट आहे ना, वेगळ्या ह्यानं अर्थ घेत असतो, पण इथे त्यांनी पांगुळे म्हणजे स्थिर होतो किंवा कुंठित होते. मोत्याचं तेज, मोत्याची कांती ही मोत्यावरच स्थिरावलेली असते. त्यांनी जरी मोती झाकला गेला तरी त्याचं निर्मळ किंवा सुशोभित असं तो दिसायला लागतो. म्हणजे त्या कांतीमुळं मूळ मोती झाकला जातो, पण ती कांती एवढी छान असते, सुंदर असते की तिच्यामुळे त्याला झळाळी येते, जास्त त्याला महत्त्व प्राप्त होतं किंवा तो विशेष शुद्ध चांगला दिसायला लागतो. मग ते तेज हे त्याच्या ठिकाणी अचल असतं, एकरूप झालेलं असतं. आणि म्हणून ते मोती आपल्याला अगदी त्याचं तेज, त्याचं सौंदर्य खूप वेळ पाहत राहा. हल्ली पुन्हा एक नवीन आलेली आहे, ट्रेंड म्हणतात तसं, पद्धत आलेली की बाकीच्या दागिन्यांपेक्षा मोत्याचे दागिने हल्लीच्या भाषेत सोबर वाटतात, साधे वाटतात, पण शांत असतं. मोत्यामुळं शांतता आपल्या जीवाला पण मिळत असते. आणि आपल्याला मुख्य उद्देश आहे की त्या दोघांमध्ये जसं तेज आणि मोत्यामध्ये जसं ऐक्य असतं, सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये जसं ऐक्य असतं,
चंद्र आणि चंद्राच्या सगळ्या ज्या चांदण्या आहेत त्यांच्यामध्ये जसं ऐक्य असतं, तसंच शिव आणि शक्ती या दोघांमधलं ऐक्य आहे. ते आपल्याला अनुभवायचं आहे किंवा आपण अनुभवत आहोत, प्रयत्न करत आहोत. आता पुढची 58वी ओवी पाहिजे आहे. इतकी वेगवेगळी छोटी छोटी उदाहरणं देत आहेत ज्ञानदेव, पण आपल्याला त्याच्यामुळे एक दिशा मिळते, एक दृष्टी मिळते. 58वी ओवी पहा. मात्राची या त्रिपुटिया, मात्राची या त्रिपुटिया, मात्राची या त्रिपुटिया, प्रणवू काही केला चिरटिया. शब्द कसे वापरलेत बघा, त्रिपुटिया आणि चिरटिया. खूप सुंदर असे अनुप्रास आहेत. प्रणवू काही केला चिरटिया, प्रणवू काही केल्या चिरटिया, की नकार तिरे घटिया, की नकार तिरे घटिया, की नकार णकार बाणातला ण, की णकार तिरे घटिया, भेदवला काई, भेदवला काई, की णकार तिरे घटिया, भेदवला काई. आता मात्राची या त्रिपुटिया. त्रिपुटी म्हणजे 3. आपण खूप ठिकाणी त्रिपुटी पाहिली. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, कर्ता, करण, कर्म, अशी सगळी त्रिपुटी आहे. म्हणजे 3 गोष्टी म्हणजे त्रिपुटी म्हणलं जातं. आता प्रणव जो आहे, प्रणव म्हणजे ओंकार, प्रणव, प्रणव. तर त्याच्या ठिकाणी त्रिपुटिया मात्राची या म्हणजे 3 मात्रा असतात. पण त्या 3 मात्रामुळं चिरटिया काही केला, काय चिरटिया केला, त्याचा अन्वय असा आहे. मात्राची या त्रिपुटिया, प्रणवू काय चिरटिया केला. म्हणजे अहो या मात्रा 3 असल्या तरी हा प्रणव जो आहे तो चिरटिया म्हणजे त्याचे चिरडलं म्हणतात तसं तुकडे केले का, त्याची चिरफाड केली का. 3 ह्याच्यामध्ये त्याला विभागलं किंवा 3 त्याच्या मात्रा आहेत असं म्हटलं म्हणजे त्याला काही बाधा आणली नाही जाते, त्याचे तुकडे केले जात नाही आहेत. ते 3 तुकडे म्हणून एकच आहे, एक प्रणव आहे, एक ओंकार आहे. अशीच आपल्या मनामध्ये अभेदाची कल्पना येते. म्हणजे हा आणि पुढची ओळ कशी आहे. कीर्णकार तिरे घटिया, भेदविला काही, ती रेघटिया. तर काहींनी ती शब्द वेगळा काढलाय आणि रेघटिया असं म्हटलेलं आहे. ती म्हणजे पुन्हा 3च. रेघटिया म्हणजे रेघा, रेघांनी. काय णकार, प्रणवामध्ये पण न शब्द आलाय आणि इथे खालच्या ओळीमध्ये पण नकार, ण म्हणजे ण. जसं आपण अकार, उकार, मकार असं प्रणवाच्या 3 हे आहेत की नाही. अकार म्हणजे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा अ आहे, उकार म्हणजे ज्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये उ आहे, आणि मकार म्हणजे म आहे. ही जी पद्धत आहे बोलण्याची, तसंच इथे णकार म्हणजे ज्याच्यामध्ये ण आहे. आणि त्या णकाराच्या ती रेघटिया, ती म्हणजे 3, रेघटिया म्हणजे त्याच्या 3 रेघा असतात. तुमच्या पुस्तकामध्ये ते लिहून दाखवलेलं आहे बघा. साधारण आपण ए काढतो की नाही, ए एडक्याचा, तर एची उभी रेघ थोडीशी खाली तिरकी आणि पुन्हा पुढे उभी, असा ए सारखा पूर्वी न काढला जायचा. तर काही भाषांमध्ये अशी लिपीमध्ये तो न काढला जातो. आता आपण न म्हणजे अशी थोडासा लंब वर्तुळाकार अर्धवट, अर्धा म्हणजे 3/4 असतो आणि त्याच्या पुढे फक्त एक उभी रेघ असते, त्याला न म्हणतो. आणि प आणि ण मध्ये फरक काय असतो की प हा पुढच्या रेघेला जोडला असतो, पण न मध्ये काय असतो, न हा वेगळा काढलेला असतो. म्हणजे सुरुवातीचा जो लंब हे आहे, लंबाकार जो आहे तो वेगळा आणि पुढची रेघ वेगळी. पण म्हणजे इकडची रेघ, इकडची रेघ, इकडची रेघ म्हणून 3 रेघ आहेत. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की णकार ती रेघटिया, 3 रेघांनी युक्त असतो. 3 रेघांनी. पुढं म्हणलेलं आहे भेदवला काही. भेदवला म्हणजे त्याच्यामध्ये भेद केला का, भेदला गेला का.
तीन रेघा आहेत म्हणून त्याचे तीन भेद आहेत का? नाही. तीन रेघा मिळून एकच ण आपल्याला समजतो. तीन मात्रा मिळून एकच प्रणव किंवा ओंकार आपल्याला समजतो. म्हणजे तिथे भेद हा नाही, अपेक्षितही नाही आणि आपण डोक्यातही घ्यायचा नाही आहे. म्हणजे तीन रेघा आहेत म्हणून तो भेदला गेला का? नाही. किंवा तीन मात्रांच्या योगानं प्रणवाचे तीन तुकडे झाले का? नाही. म्हणजेच हे वेगवेगळ्या सगळ्या अभ्यासकांनी तेच आपल्याला थोडं थोडं पुन्हा पुन्हा समजावून दिलं की अकार उकार मकार या तीन मात्रा मिळून एक प्रणवाची म्हणजे ओंकाराची सिद्धी झाली. आता मांडूक्य उपनिषद याच्यामध्ये प्रणवाचं खूप वर्णन आलेलं आहे. आपण ते पण घेऊ थोडंसं. आणि मग त्या प्रणवाची आपल्याला मराठीत पण माहिती आहे किंवा भगवद्गीतेतही आलेलं आहे की प्रणव हा त्याचा वाचक शब्द आहे. ओंकार हा भगवंताचा परमात्म्याचा ओंकार हा वाचक शब्द आहे. म्हणजे प्रणवापासून भगवंताची किंवा परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होते किंवा तो त्याचा निदर्शक आहे. गाणी पण छान छान आहेत. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही लोकांचे जन्मस्थान. या ओंकार प्रभो धर्म असं म्हणलेलं आहे ना. तर ओंकारापासूनच सगळं हे ब्रह्म हे सगळं म्हणजे जग विश्व निर्माण झालेलं आहे. तसं ओंकार प्रधान हा जो गणपती आहे त्याच्यापासून ही तीन त्रैलोक्य उत्पन्न झालेलं आहे. अशी आपल्याला व्यवहारातली पण गीतं आणि गाणी भजनं ही माहिती आहेत. मग ह्या ओंकाराची सिद्धी या तीन मात्रा मिळून झाली असं जेव्हा म्हणायचे त्यावेळेला त्या तीन मात्रांनी प्रणवाचा काही असा छेद केलेला नाही, त्याची चिरफाड केलेली नाही आहे. तसंच णच्या बाबतीत देवनागरीमध्ये ण जो आहे तो थोडा ए आणि त्याच्यापुढे अजून एक उभी रेख अशी लिहितात. तेव्हाही त्याचा भेद होतो का असं म्हणायचं आहे का? तर नाही. का? तर ण हे अक्षर सिद्ध म्हणायचे. म्हणजे तिन्ही रेघा मिळून ते अक्षर सिद्ध होतं का? त्याच्यावर गुलाबराव महाराज म्हणतात की प्रणवाच्या अ उ म अशा तीन मात्रांनी तीन तुकडे केले म्हणून त्याच्यात काही भेद झाला का तेच सगळे सांगतात. किंवा नकार हा तीन रेघांनी दाखवला म्हणून त्याच्यात काही भेद झाला का? तर असा काही नाही भेद. काही जण बघा उलटंही करतात. आपलं मोठं नाव असतं पण ते छोट्याशा नावाने काहीतरी रूढ करतात. कवी बी म्हणायचे. किंवा आपल्याकडे पण श्रेष्ठ कवींना असं छोटंसं नाव दिलं जातं. कवी असतील, कुणी म्हणजे इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, त्यांची पण अशी छोटी नावं घेतली जातात. त्याच्यातून काही तो आपल्याला सगळ्याचा बोध होतो असं नाही, पण ती व्यक्ती डोळ्यासमोर येते. आता इथं उलट आहे की त्याच्या तीन मात्रातनं आपल्याला एकरूपताच दिसते. मग 64मध्ये काय म्हणतात? अकार उकार मकार मिळून एकची ओंकार, की तीन रेषा परी णकार एकची असे. त्याप्रमाणे हा णकार सुद्धा एकच आहे. म्हणजे तीन ओंकाराच्या मात्रातून एकच ओंकार लक्षात घेतला जातो. किंवा णकाराच्या तीन रेषा असल्या तरी त्या एकच णकार आपल्याला समजतो किंवा आपण त्याचा एकत्वाचाच भाव घेतो. आता त्यांनी जी कौमुदी नावाची टीका लिहिलेली आहे तर तेच सांगतात या सगळ्या ओव्यांच्याद्वारे काय झालं. आपल्याला सगळ्या ओव्यांचा आढावा घ्यायचा. जेवढे आता सगळे दृष्टांत आपल्याला 6 दृष्टांत पाहिलेत आत्तापर्यंत. तर त्या 6 दृष्टांताच्या ओव्यांच्याद्वारे शिवशक्ती आणि जग यांचा कार्यकारण भाव असा काही नसून नामरूपात्मक बदल आहे किंवा नामरूपाचा बदल आहे. वास्तविक एका परब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही.
हे सगळं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजावून सांगतात. या विनाशी जगाच्या प्रत्ययाला इथे जागा नाही. प्रत्यय म्हणजे ज्ञान. आपण या विनाशी जगामध्येच रमतोय. पण हळूहळू आता इतकी उदाहरणं दिल्यानंतर लक्षात घ्यायचं की यातलं काहीच चिरंतन नाही आहे आणि एकच परमात्मतत्व चिरंतन आहे आणि त्याचा ध्यास आपल्याला लागला पाहिजे. सगळ्या ह्या नाशिवंत वस्तूंमध्ये सुद्धा परमात्मतत्व पाहिलं तर यासुद्धा मग आपल्याला चिरंतन वाटायला लागते. आता नकार आणि हे समजलं असेल सगळ्यांना. आता पुन्हा त्यामध्ये काही सांगायचं आवश्यकता वाटत नाही. जे ओंकाराच्या 3 मात्रा आणि नकाराच्या हो बोला. किम म्हणजे काय ना? किम म्हणजे काय? किम किम हा किम म्हणजे काय. हो हो. आणि नकार पूर्वी कसा लिहायचा लिहित होते? ए आणि हा आपण ए एडक्याचा काढतो की नाही, ए एडक्याचा काढतो ना, तसा लिहित होते. मग तो हा ए एडक्याचाच लक्षात ठेवा आणि त्याच्या पुढे उभी रेघ द्यायची. अजून त्याच्या पुढे एक उभी रेघ. हा त्यामुळे त्या 3 रेघा होतात. एक ती सरळ आणि तिरकी, एक उभी आणि पुन्हा त्याच्या पुढे असं त्यांनी सांगितलं. आपण काय म्हणत परमात्मा तत्वच निरंतर आहे फक्त हे ना? हो तेवढे एकच चिरंतन आहे. हो चिरंतन म्हणा, निरंतर म्हणा. हा चिरंतन सनातन चिरंतन. ठीक आहे. नाही आणि काय म्हणताय बोला ना. नाही काही नाही. हा जो बाकीचा भेद सांगतायत त्याच्यामध्ये सुद्धा एकत्व दाखवतायत. कारण का प्रणव सुद्धा ओंकाराचा म्हणजे परमात्म्याचाच तो हे आहे, निदर्शक आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा भिन्नता आपण मानायचं कारण नाही. एक प्रश्न हा आला प्रणव आणि दुसऱ्या ओवीच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये लाईन मध्ये नकार काय संबंध आहे? नाही ते 2 आहेत वेगळे. ते 2 संबंध. हो एका ह्याच्यात तिने 2 संदर्भ सांगितले. हा जसं पहिली हा एकूण दोन्हीमध्ये त्यांनी 2 उदाहरणातनं त्यांनी निष्कर्ष काय काढलाय की ऐक्यच दाखवायचे दोन्ही ठिकाणी. आधीची पण जी सोन्यापासूनची वगैरे उदाहरणं दाखवली त्याच्यातही त्यांनी ऐक्यच सांगायचंय. आता आपल्याला सवय झालेली आहे की ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानदेव तिथंही अशीच सगळी उदाहरणं देतात, दृष्टांत देतात की एका वेळेला 5-6 दिले ना की आपल्या डोक्यात तो विषय कोरला जातो, अगदी व्यवस्थित बसतो. हा आणि जर नुसतंच फक्त एकही उदाहरण सांगितलं नाही तर आपल्याला तो विषय समजणारच नाही. कारण एक शिक्षण पद्धतीचं हे वैशिष्ट्य आहे की ज्ञाताकडून अज्ञाताकडे जायचं. लहान मुलाला पण आपण सांगतो की अमुक गोष्ट कशी आहे, अशी आहे, काहीतरी एखादं उदाहरण सांगतो. समजा सफरचंद आणलं किंवा काय मोसंबी असेल तर आपण सांगतो तुझ्या चेंडूसारखं ते, कारण त्याला चेंडू जास्त जवळचा असतो. मग गोलाकार असेल ते फळ असं आहे असं, किंवा त्याचा रंग असा आहे असं सांगतो. तसं आपल्याला इथे ज्ञानदेव सांगतायत. हां मनावर ठसवण्याकरता वारंवार ते पाठवतात. अगदी बरोबर. एक रूप आहे शिव आणि शक्ती. हां ते दोन्ही एकरूप कसे आहेत तर या सगळ्या उदाहरणांसारखे आहेत. बरोबर. फक्त नकारच हवं होतं की हा नाही पहिल्या दिवशी मलाही असं वाटलं होतं. पहिल्यांदा मी जेव्हा ओवी वाचली तेव्हा तुमच्यासारखाच मलाही शंका आली होती की ते प्रणवाबरोबर म्हणजे प्रणवातला न म्हणायचंय का नाही. असं वाटलं होतं मला, पण केवळच नकार असंच त्यांनी दिलेलं आहे तिथे. त्यामुळं कुणीच त्याच्यावर काही बोलले नाहीत नकार त्या प्रणवातला आहे असं नाही बोलले. तो न वेगळाच आहे. आता तिथे त्यांनी नकार दिलेला आहे, पण अशी कितीतरी अक्षरं आहेत ना. आपण अक्षर काढताना 3 त्याला हे असतात ना. आता अ घेतला आपण, अकार पहिला घ्या. अला सुद्धा 2 अर्धे गोल असतात, एक आडवी रेघ असते आणि एक उभी असते.
म्हणजे ते तसे म्हटलं तर 4 भाग आहेत त्याचे, हो हो पण तरी सुद्धा त्यातनं एका अचाच हे होतो, निर्देश होतो. बरोबर. आपण ते 4 आहेत म्हणून 4 म्हणत नाही, की 4 मध्ये त्याची विभागणी किंवा ते भेदलं गेले, छेदलं गेले, कापलं गेले असं म्हणत नाही. नाही बरोबर. असं कुठलंही अक्षर असं डचं सुद्धा घ्या, नाही का, म्हणजे असं आपण कुठलंही घ्या अक्षर. फक्त यांनी एक उदाहरण कार घेतला, त्यामुळं आपल्याला त्या प्रणवातलं आहे की काय असं वाटायला लागलं. कळलं. हां, तसा ते नाही. व्यवस्थित समजावून दिलं आपण. छान छान. तुम्ही घेताय सगळे समजावून डोक्यात म्हणून. बसलं बरं का. व्यवस्थित डोक्यात बसलं. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. आता गीर्वाण अनुभवामृतामध्ये सुद्धा किती छान रचना केली बघा. मात्राभिस तिसृभिर्भिन्नो, मात्राभिस म्हणजे मात्रांनी, तिसृभी म्हणजे तिघांनी, भिन्न हा भिन्न असलेला, भिन्नाभी प्रणव किमू. मग या 3 मात्रामुळं हा प्रणव भिन्न आहे का हो, किमू म्हणजे काय आहे का, असा प्रश्न विचारला. रेखाभी तिसृभी किंवा, रेखा म्हणजे रेघा, किंवा या 3 रेघांनी णकारो भेद मापनुयात. या णकाराला भेद मिळाला का, किंवा तो भेद त्याच्यात दिसतोय का. तर अर्थातच प्रश्न विचारला म्हणजे तिथे नाही हे उत्तर अपेक्षित आहे. एखादा म्हणाल हो आम्हाला भेदच दिसतोय, तर त्याचं भेदाचं ज्ञान असेल तर तो तशा अर्थानं अज्ञानी आहे. पण या दृष्टीनं जर पाहायचं झालं तर तिथे भेद नाही. अभंग अनुभवामृतात किंवा अमृतानुभवात स्वरूपानंद काय म्हणतात. काय ओंकाराचे मोडे एकपण, काय ओंकाराचे मोडे एकपण, जरी मात्रा 3 वेगळाल्या, जरी मात्रा 3 वेगळाल्या. जरी 3 वेगळ्या मात्रा असल्या तरी त्याचं एक पण मोडत नाही. नातरी णकार, त्यांनी तो ए सारखाच ण काढून दिलाय बरं का त्याच्यात. नातरी णकार एकची तो जैसा, जरी 3 रेषा भिन्न भिन्न, जरी 3 रेषा भिन्न भिन्न. अशी बघा, अशी मी तुम्हाला दाखवते थोडं काढून, ए सारखा. म्हणजे जरी त्या नकारामध्ये 3 रेषा असल्या तरी सुद्धा त्या भिन्न भिन्न नाहीत. त्याच्यातून एका णचाच उल्लेख होतो, म्हणजे ती एकरूपताच आहे. तसं डॉक्टर वी कुलकर्णी म्हणतात की ओंकाराच्या 3 मात्रा आहेत म्हणून ओंकाराच्या 3 चिंध्या झाल्या का किंवा चिंधड्या झाल्या का, किंवा नकारात 3 रेघा आहेत म्हणून णचे 3 तुकडे झाले का, असाही शब्द वापरला. म्हणजे प्रत्येकाने सोप्या सोप्या भाषेत ते करून सांगितले. आणि डॉक्टर मानसी कणेकर म्हणतात ओंकाराचा अ उ म अशा 3 मात्रा आहेत ओंकाराच्या, आणि त्या 3 मात्रा धरल्यामुळं प्रणवाच्या काय चिरकळ्या की चिरफळ्या होतात का. आपण चिरफाड करणे म्हणतो तसं त्यांनी फळ्या असं शब्द वापरले. आणि नकाराच्या 3 रेघांचाही न असा एकच उच्चार केला जातो. 3 रेषा भेदाने उच्चार, त्या 3 वेगळ्या उच्चारता तरी येतील का हो. त्या 3 रेषांचा उच्चार येईल का करायला, नाही करता येणार. त्या 3 रेषा एकत्रितच बोलाव्या लागतात. कुठलाही अ पासून ज्ञ पर्यंत आपली सगळी मुळाक्षरे घ्या. आता त्याचं इंग्लिश स्पेलिंग तर आपण काय काय करू शकतो. तो ज्ञचं सुद्धा JNYA करायचं का DNYA करायचं, ह्याच्यात वादावादी आहे विद्वानांची. पण इतके जर स्पेलिंग केली तर मग त्याचा उच्चार करताच येणार नाही इंग्रजीनुसार. आपण लिहिताना मराठी ज्ञ लिहिणंच जास्त योग्य असतं, पण इंग्रजीमध्ये स्पेलिंग करायचं झालं मराठीतून तर ते असे 4 त्याच्यात येतील अक्षरं. मग त्याचे 4 तुकडे आहेत का हो, नाही, एकच आहे. तो सगळा मिळून एकच ज्ञ आहे. अपासून ज्ञपर्यंतचं एक अक्षर घ्या मनातल्या मनात. संध्याकाळी जाऊन विचार करा की याला किती भाग आहेत, आणि ते 3 भाग 4 भाग 2 भाग मिळून एक अक्षर आहे का अनेक आहेत त्याचे तुकडे तुकडे तुकडे. आणि त्या तुकड्यांचा आपण उच्चार करू शकतो का, नाही करू शकत. आता समजलं असेल सगळ्यांना. गंमत म्हणजे ऐकू येते का माझं? हो येतंय बोला. म्हणजे त्याने
कसं बघा एकच ते अक्षर नाही, आता मध्ये आवाज जातोय तुमचा, जरा स्पष्ट बोला. ज्ञानेश्वरांनी एकच अक्षर शोधून काढलं ते 2 भागात मिळून एक अक्षर आहे. हा, बरोबर आहे. बाकी सगळी बघा प श चिकटून काढतो ना हो 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 हो. पण त्याने न कसं शोधून काढलं तेच ना. शोधून काढलं की आपण 2 भागात लिहितो पण एकच वर्ण आहे. उच्चार एकच करतो, त्याचा उच्चार एकच करतो. ज्ञान. ते ज्ञानदेव आहेत हो, त्यांच्या पुढे आपण कुठे हे करणार. हो, नाही म्हणजे तेच म्हणजे ते किती थोरच आहे पण त्यांनी बरोबर ते घेतलं. हो ना. जरी प्रणववरती शब्द आला तरी त्या नचा आणि हा काही संबंध नाही. नाहीये, पण तरी तरी सुद्धा त्यांनी तोच घेतला तिथे, म्हणजे काहीतरी त्यांच्या डोक्यात ते असणार आहे, काहीतरी असणार आहे, साम्य म्हणा किंवा दाखवण्यासाठी तोच त्यांनी निवडला. छान छान. चला, चांगला विचार करतायत सगळे. आता पुढची ओवी बघा. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे. काय काय शब्द वापरलेत बघा. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे. खरं तुम्ही मागोमाग म्हणायला पाहिजे सगळ्यांनी, तर ती मजा वाटते. आणि साजिरेपणाचा लाभ मिळे, आणि साजिरेपणाचा लाभ मिळे. तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबू काप पाणी. नुसतं पाणी नाही येते, त्यांनी शब्द काय काय वापरलेत बघा. की ऐक्याचे मुद्दल न ढळे. मुद्दल शब्द आता व्यवहारातला आणलाय, व्यापारातला. म्हणजे ऐक्याचं मुद्दल जे आहे ते तिथे ढळत नाही, कमी होत नाही. आणि साजिरेपणाचा लाभ मिळे. उलट त्याच्यावर साजिरेपणा जास्त येतं, म्हणजे शोभिवंतपणा त्याला जास्त प्राप्त होतं, शोभेचाही लाभ होतोय. म्हणजे आपल्या एकत्वाला तर धक्का लागत नाहीच. न ढळे मुद्दल, इथं मुद्दल शब्द म्हणतो. जसं भांडवल म्हणतो तसं मुद्दल शब्द असतो की नाही. पण ते कशाचं आहे? ऐक्याचं. एकत्वाचं मुद्दल ढळत नाही. आणि साजिरेपणाचा लाभ मिळे, आणि त्याच्यावर शोभिवंतपणाचा लाभ होतोय, म्हणजेच त्याला शोभा प्राप्त होती, अधिक शोभेचा लाभ होतोय. आणि स्वतरंगाची मुकुळे शब्द तर असे निवडलेत अगदी. ते पुढं पाणी शब्द आलाय त्याच्यामुळं हा स्वतरंग शब्द आठवतो आपल्याला, की पाण्यावर जे तरंग निर्माण होतात, लाटा निर्माण होतात, ती म्हणजे काय आहेत तर मुकुळे. मुकुळेचा अर्थ अगदी नुकतीच अशी अर्धवट उमललेली कळी असते ना, म्हणजे फुलंही नाही आणि कळी नाही असं. काहींनी कळी अर्थ घेतलाय, काहींनी फूल अर्थ घेतलाय. तर ही स्वतरंगाची जणू काही फुलं आहेत. ती तुरंबू का? तुरंबू म्हणजे हुंगणे. ती हुंगावीत का त्या पाण्याने? आपल्याच लाटा ज्या उत्पन्न झालेल्या आहेत त्या लाटा म्हणजे त्याची फुलं आहेत, आणि त्या फुलांचा सुगंध घ्यावा का? कशी कल्पना त्यांना सुचली असेल बघा. तर एक एक म्हणजे त्यांनी असं विचारपूर्वक सगळं हे केलेलं आहे. तर तुरंबणे असं क्रियापद आहे, त्याच्यावरून तुरंबुका असं त्यांनी रचना केली. वास घेणे. स्वतरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी कधी त्याचा वास घेतो का? आधी म्हणजे कल्पना केली की त्याची हे लाटा तरंग म्हणजे जणू काही त्याची फुलंच आहेत. फुलांसारखे कधी कधी गोलाकार आकारात छान दिसतात, म्हणून त्यांनी त्याची कल्पना केली. आता त्याचा अन्वय एकदा बघा. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे, आणि साजिरेपणाचा लाभ मिळे. तरी पाणी स्वतरंगाची मुकुळे तुरंबुका. ते हुंकतो का किंवा हुंगू का? त्यांनी का घेऊ नये असंही म्हणले. काचा अर्थ का घेऊ नये? आपल्या एकत्वाला धक्का न लागला, त्या न लागता जर शोभेचा लाभ होत असेल तर पाण्यानं आपल्यावर जे तरंग उठतात त्या
तरंगरूपी पुष्पांचा का वास घेऊ नये? कल्पना करायला काय हरकत आहे? म्हणजे त्यानं वास घेतला तरी चालेल, त्यानं त्याच्यावरती फुलं आहेत असं मानलं तरी चालेल. म्हणजे तरंग आणि फुलं ही पुन्हा वेगळी नाहीच आहेत, सगळं एकच आहे. तरंग आणि पाणी तर वेगळं मानतच नाही आपण, नाही का? आपल्याला कळतं की तरंग म्हणजेच पाणी आहे, मूळ पाणी आहे, पण आपण त्यात लाटांमध्ये रमत असतो जास्त. समुद्राच्या काठी जाऊन कुठेही, गोव्याला काय किंवा गणपतीपुळ्याला काय, मुंबईला काय, जिथे जिथे लोक जातात, जिथे जिथे समुद्र आहे. आम्ही तिकडे परदेशातही गेलेलो होतो, तिथे तर त्यांनी एवढ्या एक एक प्रतिकृती निर्माण केल्या होत्या त्या समुद्राच्या वाळूच्या, म्हणजे त्या बारीक रेतीच्या. अगदी इकडचा ताजमहाल, आपल्या आपल्या मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा अशा निर्माण करतात लोक त्या वाळूपासून. 15 दिवसाचा तो असतो त्यांचा शो. आणि प्रत्येक देशातलं, प्रत्येक ह्याच्यातलं काही जे महत्त्वाचं आश्चर्य असेल ते इतकी सुंदर करतात. पण ती काही टिकणारी आहेत का कायमची? नाही. पण आपल्याला पाण्यावरची लाटसुद्धा ती तात्पुरती असते, पण आपण तिच्यात रमतो. मूळ पाण्याशीच ती जोडलेली आहे, मूळ पाणीच आहे हे आपण लक्षात घेत नाही. आता इथं तरी त्यांनी तरंगाची फुलं म्हटलं. ही तर कल्पना आजपर्यंत कुठंच ऐकलेली नव्हती, कुठेच नव्हती. ती फक्त ज्ञानदेवानीच करून जाणे. म्हणजे एकत्वाला बिघाड न येता उपासना करता येते, उपासनेचा विलास होऊ शकतो. तो का करू नये असा इथे प्रश्न आहे. गुलाबराव महाराज म्हणतात की अद्वैताचं मुद्दल कमी कधीच होत नाही. जर दोनपणाच्या भावाने सौंदर्याचा लाभ होतो, तर पाणी आपल्या तरंगरूपी कळ्यांचा सुखानं सुगंध घेई नका. द्वैत अगदी पूर्ण बाधाकारक आहे असं नाही. द्वैतातनं सुद्धा अद्वैत आपल्याला पाहिजे. म्हणून गुलाबराव महाराजांनी छान सांगितले, तैसे चिदेकपण नाही मोडले, आणि भक्तीत विशेष प्रेम जोडले, तरी तरंग समुद्र झाले गोड पाण्याचे. ही तर ओवी त्यांनी एवढी सुंदर रचलेली आहे, जरा समजून घ्या. आपल्या ओवीशी जुळती मिळतीच आहे की चिदेकपण म्हणजे चित ऐक्यपण. चित सच्चित आनंद जे म्हणतो त्यातलं चित म्हणजे चैतन्य. तर त्याचं जे ऐक्य आहे ते मोडत नाही. ते न मोडता जर भक्तीमध्ये प्रेम जोडले, विशेष प्रेम जोडले, प्रेमाभक्ती किंवा प्रेमरूप भक्ती म्हटलं जातं, तर विशेष प्रेम सुखाचा लाभ जर भक्तीमध्ये मिळत असेल, तर अद्वैतानंतर सुद्धा भक्ती करायला हरकत नाही किंवा ती करायला पाहिजे. अद्वैतानंतर भक्ती करणं म्हणजे तरंगानं गोड पाण्याचा समुद्र होणं आहे. तरंगानं गोड पाण्याचा समुद्र होणे आहे. काय कल्पना केली त्याने. समुद्र कधी गोड पाण्याचा असतो का? नाही. पण ज्ञानानंतर भक्ती ही अधिक गोड आहे. नुसती भक्ती करण्यापेक्षा किंवा नुसतं ज्ञान घेण्यापेक्षा ज्ञानानंतर भक्ती करायची. आणि म्हणून समुद्राच्या पाण्याला किंवा त्या तरंगाला गोड पाण्याचा समुद्र म्हटलं आहे. म्हणजे ती जास्त मोहक आहे, आवडीची आहे. आणि म्हणूनच आपले सगळे वारकरी बघा भक्तीच्या मार्गानं भगवंताला शोधण्याचा आणि मिळवण्याचा प्रयत्न करतात. एवढी पायपीट करत असतात, पण किती आनंदात जातात ते. कधी कोणी चिडलेलं वैतागलेलं पाहिले? कधीच नाही. अगदी टाळ चिपळ्यांच्या नादात असे मस्त दंग होऊन रंगून जात. पायात काही असू नसू, काहीही लागू टोचू, काही नाही. तो कुर्मदास म्हणून आहे बघा. कुर्मदासाची जर कहाणी कोणी ऐकली असेल तर त्याला पाय नसता, तो रखडत जात असतो. पांगोळासारखा होता. आई त्याला कडे पाठीवर घेऊन जात असायची कुठेही जायचं तर. पण त्याला एकदा या वारीला जावंसं वाटतं. सहज आठवण आली म्हणून सांगते. त्याला वारीला जावंसं वाटतं आणि मग सगळे लोकांचा भार नको. माहिती असेल तुम्हाला ना? हां हां. तर रखडत जातो. त्याच्या पायाला सगळे अक्षरशः रक्त बंबाळ होतं. आणि रोज तो म्हणायचा की मी आता इथपर्यंतच येतो, पुढे येत नाही. पुन्हा त्याला ओढ वाटायची आणि अगदी शेवटच्या थोड्या टप्प्यापर्यंत तो गेलेला आहे. पण
पण त्याला नंतर काळजी पडते की माझं हे कोण करेल, शिशू कोण काढेल, मला उठता येत नाही आहे, मला चालता येत नाही, म्हणून त्यांना अन्नत्याग केलेला आहे. कशी राहणार शक्ती सांगा तुम्ही. आणि मग सगळ्यांना सांगतो की तुम्ही जा आणि माझ्या विठ्ठलरायाला सांगा की मी हा कुर्मदास तुझा इथेच राहिला आहे, मी नाही येऊ शकत पुढे. खूप सुंदर आहे त्याचं वर्णन, आपण कधीतरी पुन्हा डिटेलमध्ये पाहूया. तर तिथं गेल्यानंतर सगळे जे त्याचे साथीदार असतात, सगळे सहकार बरोबर असतात, ते त्या विठुरायाला सांगतात. अहो त्या क्षणी विठुराया तिथून सगळ्यांना दर्शन न देता याला भेटीसाठी येतो आणि म्हणतो, अरे कुर्मदासा तू इथेच, म्हणे कसा येऊ रे देवा, येऊ कसा, इतकी माझी हे झालेली आहे, पण मला तुझ्या भेटीची अत्यंत ओढ होती म्हणून मी तसाच रखडत रखडत रखडत. भगवंत शेवटी भक्ताला जास्त जवळचा, म्हणजे जास्त जवळ करत असतो, त्याला जास्त प्रेम असतं. भक्ताला भगवंताचं प्रेम आहे, त्याच्यापेक्षा भगवंताला भक्ताचं जास्त प्रेम आहे. एकदम आठवलं. तसं इथे या भक्तीमुळं तो समुद्रसुद्धा, समुद्राचं जलसुद्धा किंवा तरंगाचं जलसुद्धा गोड होते, अधिक गोड होते. तरी तरंग समुद्र झाले गोड पाण्याचे. कधी कोणी अनुभवलंय समुद्राचं पाणी गोड झाले? पण हे केवळ भक्तीमुळे शक्य आहे. म्हणून ज्ञानदृष्टीनं शिवशक्तीचं एकपण जाणून आपण त्यात मिळाल्यानंतर अंतःकरण वृत्ती ही ऐक्यानं भरून जाते. ऐक्याभिमान. पण थोडंसं परत सांगा ना ताई. कोणतं? हां, ज्ञानदृष्टीने शिवशक्तीचं एकपण हे जाणलं जातं. ज्ञानदृष्टीनं शिवशक्तीचं एकपण जाणलं जातं आणि ते जाणून त्यात अंतःकरण वृत्ती आणि ऐक्याभिमान हा धरून ठेवला जातो. म्हणजे आपली ऐक्याभिमान धरून ठेवला जातो. आणि ऐक्याभिमान म्हणजेच मी ब्रह्म आहे. धरून 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 ठेवतो. आणि हा जो ऐक्याभिमान आहे तो म्हणतो, म्हणजे ऐक्याभिमान काय म्हणतो तर मी ब्रह्म आहे. जे ज्ञानानंतर सुद्धा थोडासा जो अभिमान असतो ना, आता समर्थही सांगतायत, ज्ञानदेवही ते सांगतायत की हा अभिमान सुद्धा घातक असतो. मी ब्रह्म आहे, इथं मी राहतो ना, म्हणून तो मी सुद्धा जायला पाहिजे. आणि मग शिवशक्तीचं ऐक्य आपल्याला चांगलं समजलं की या जगात शिवशक्तीशिवाय दुसरं काही नाही, हे एकदा ज्ञान झालं की हळूहळू हळूहळू आपल्याला ब्रह्म म्हणजे ब्रह्मरूप व्हायला मिळतं किंवा ब्रह्माचं ज्ञान होतं आणि ब्रह्माशी आपण एकरूप होतो. म्हणजे जे अद्वैत आहे ते अजून पुढे गेल्यावर आहे. आत्ता आपण मी आहे म्हणजे मी आणि तो ब्रह्म यात फरक ठेवतो. असं थोडंसं आहे त्याच्यामध्ये. पण अद्वैत प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा जर भक्ती केली आणि जरी हे थोडंसं द्वैत राहिलं तरी सुद्धा ते द्वैत श्रेष्ठ आहे भक्तीमुळं. द्वैत आणि अद्वैत या दोघांचाही विसर पडून नंतर परमसुखाचा लाभ होतो. आत्ता थोडंसं द्वैत असतंच की आम्ही चाललोय वारीला, आम्ही भगवंताला भेटायला चाललोय, म्हणजे मी आणि तो भगवंत थोडा वेगळा, थोडासा प्रत्येकाच्या मनामध्ये असा भाव राहतो. पण एकदा तिथे गेले आणि सगळे एकरूप झाले की मग काहीच नाही, मग तो परम एकरूपताच प्राप्त होते किंवा परमसुखाचा लाभ होतो. खूप खरंच आपण विसरून जातो की आपल्याला कष्ट झाले ते सगळे विसरतो आपण. कष्ट सुद्धा लक्षात राहत नाही. पूर्णत्व, एकत्व किंवा ज्याला हे म्हणतात ते. कहाणी कशात आहे? कुठली? कुर्मदासाची का? संतांची वेगवेगळी पुस्तकं आहेत ना, त्याच्यामध्येच आहे. संतांचे सगळे वेगवेगळे छोटी छोटी पुस्तकं आहेत. त्यांना पाय नव्हते म्हणून कुर्मदास म्हणायचे. हां, म्हणजे तसंच असेल.
कुरडत चालायचा तो, म्हणजे अगदी त्याचे हे झाले असते, पूर्ण अपंग सारखाच तसा झालेला होता. मग जन्मताच होता का काय ते मी तुम्हाला सांगेन नंतर. खूप टचिंग स्टोरी आहे ती. हां, आपल्याला अंतःकरणाला ती भेटून जाते ते खूपच हो हो. तेव्हा. बरं, आता पुढचा जरा मुद्दा बघा त्यातलाच. आपल्याकडे वेगवेगळे ग्रंथ आहेत बघा. आता कुणीतरी सांगितलं काल परवा, गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य मला त्या दिवशी सकाळी सकाळी रेडिओसारखं मोबाईल पण वर काहीतरी अशा बातम्यासारखं किंवा थोडंसं काहीतरी सांगतात तसं रेडिओ टाईप होतं ते सांगणं. आणि त्यांनी सांगितलं की गोंदवलेकर महाराज म्हणतात की तुम्ही किती ग्रंथ वाचले याच्यापेक्षा तुम्ही आत्मसात किती केलं, तुम्ही त्यातला अनुभव किती घेतला हा महत्त्वाचा आहे. आणि तो मला इतका पटला की आता असं वाटायला लागलं खरंच फक्त एक म्हणजे एक ग्रंथ आपण जर नीट समजून त्याच्यानुसार जर अनुभव घ्यायला लागलो तर तो जास्त श्रेष्ठ आहे. कारण हळूहळू हळूहळू काय होतं, अहंकारसुद्धा मुरत जातो माणसाचा. ज्ञानाचा सुद्धा अहंकार कधी कधी जास्त असतो म्हणतात. आणि योगाभ्यासानं सुद्धा समाधी अवस्थेत माणसाला थोडासा तो अनुभव मिळतो, तेवढ्यापुरता अहंकार नाहीसा होतो समाधी अवस्थेमध्ये आणि आत्मानंद मिळतो. पण भक्तीनं जो मिळणारा आनंद आहे हा अखंड आहे. म्हणजे भक्ती आज केली उद्या नाही असं होतच नाही, ती अखंड वाहणारा झरा आहे भक्तीचा झरा. आणि भक्ती प्रेम तरंगाच्या गोडीमुळं सगळं ज्ञानच समुद्र बनून जातं, या सगळं ज्ञान गोड होऊन जातं. म्हणून प्रेमवृत्तीरूप भक्तीनं असा लाभ होत असल्यामुळं हे अद्वैत कायम टिकतं. सगळे संत बघा त्यांच्यात कधी पुन्हा द्वैत निर्माणच नाही झालं. भक्तीच्या मार्गानंच त्यांनी हे द्वैत मोडलून टाकलं किंवा द्वैतावर मात केली आणि अद्वैत सगळं त्यांनी भिनलं त्यांच्या अंगामध्ये. तर आपल्या एकत्वाला धक्का न लागता जर या शोभेचा काय म्हणू लाभ होत असेल तर त्या पाण्यानं घ्यायला काय हरकत आहे. पाणी आणि तरंग जरी वेगळे नसले तरी ती जी शोभा आहे ती त्याला क्षणभर प्राप्त होत असेल तर त्यांनी ती का घेऊ नये असा प्रश्न विचारले नाही. आणि ऐक्याचं मुद्दल कधी कमी होत नाही. बाकी तुमचं मुद्दल आहे, मुद्दल शब्द वापरला आहे ना त्याच्यात त्यांनी फार छान वापरलेलं. आपण म्हणतो अहो मुद्दल सुद्धा शिल्लक राहिलं नाही हो, सगळे आम्ही पूर्ण हे झालो, कर्जबाजारी झालो. पण हे ऐक्याचं मुद्दल आहे, हे कधी संपणार नाही आहे. आणि ते मुद्दल कमी न होता ह्या सौंदर्याचा आनंद का घ्यायचा नाही तर घ्यायचा. आपल्याच तरंगाची कमळं पाण्यानं का लेवू नयेत किंवा त्याचा सुगंध घेऊ नये. म्हणजे ही अद्वैत कल्पना असली तरी सुद्धा तिथं थोडासा द्वैताचा भास होतो. तरंगाची कमळं ही निर्माण होत आहेत, म्हणजे तरंग आणि पाणी आपण वेगळं मानतोय क्षणभर, पण ती सुद्धा काहीच घ्यायला हरकत नाही, त्याचा सुद्धा आनंद घ्यायला हरकत नाही. आता गीर्वाण अनुभवामृतात काय म्हणतात, न चैतदैक्यमूलं चेत सुषुमाप्यधिका भवेत. सुषमा पाहिजे, त्यांनी उकार का दिलाय माहिती नाही. सुषमाप्यधिका भवेत. सुषमा म्हणजे सौंदर्य. न चलेत ऐक्यमूलं चेत म्हणजे त्यामुळं ऐक्य त्याच्यात बाधा येत नाही, उलट त्याच्यात शोभा जास्त वाढते. निजोर्मी मुकुलात कस्मात. निजोर्मी स्वतःच्याच उर्मी आहेत, स्वतःच्याच लाटा आहेत आणि त्याच्याच कळ्या किंवा ती फुलं झालेली आहेत. तदाकम नावतंसतू म्हणजे त्याची शोभा का मिळवू नये. जसं अवतंस म्हणजे दागिना असा अर्थ असतो, तसं त्यांनी न अवतंसतू असं क्रियापद केलं की ती शोभा का मिळवू नये किंवा का ती त्या शोभेचा आनंद का घेऊ नये.
आता अभंग अनुभव अमृतानुभवात काय म्हणतात? न मोडिता काही आपुले अद्वैत, न मोडिता काही आपुले अद्वैत, होय शोभा प्राप्त पाणी यासी, होय शोभा प्राप्त पाणी यासी, तरी लाटा रूप कळ्यांचा सुगंध, तरी लाटा रूप कळ्यांचा सुगंध, हुंगोनी स्वच्छंद बागडे जे, हुंगोनी स्वच्छंद बागडे जे. किती छान कल्पना केली. लहान मुलं जसं बागडतं, खेळतं बागडतं, तसं हे पाणी जसं काही बागडते आणि स्वतःच्याच तरंगाच्या फुलांचा सुगंध घेत अगदी हुंगत आनंदानं बागडत आहे. तसं आपल्याला सुद्धा या आत्मानंदाचा आनंद घेत बागडायला मिळू देत, अशी आपण ज्ञानेश्वरांच्या जवळच्या प्रार्थना करूया. आणि आज 2 ओव्या झाल्या. खरं म्हणजे असं मला पहिल्या दिवशी वाटलं होतं की 6च्या 6 ओव्या एका दिवशी संपून जातील, पण त्यातला जरा आस्वाद घ्यायचा म्हणलं, थोडा समजून घ्यायचा म्हणलं, प्रत्येकाचं मत समजून घ्यायचं म्हणलं तर थोडा वेळ जातो, पण जरा समजतं असं मला तरी वाटतं. इदमुपकर्तुं काय ताई ह्यात सुद्धा किती सौंदर्य आहे ना, की लहान मुलासारखं बागड. हो, मग तेच ना. कल्पना. प्रत्येक ओवी म्हणजे त्यांची आपण बागडत राहावं अशीच आहे. हो, हो खरंच. प्रत्येक ओवीत बागडत राहावं म्हणजे बागडत. हो हो. म्हणजे सुंदर कल्पना. खूप सुंदर खूपच सुंदर आहे. खूपच. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां भ्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणते कोण? नवीन असेल तर कोणी म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. काल कोणतरी म्हणलं होतं मला म्हणायची म्हणून. लोपले ज्ञान जगी हित नेणती. मी म्हणते म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती भोगणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाते ताट करी त्या गोपिका नारी नारद कुंभरू सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट प्रिय
ब्रह्माची केले रामा जनार्दनी आई मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत वेदला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.